याला सामाजिक म्हणता येणार नाही, याला धर्मांधता म्हणता येईल. आणि धर्मांधतेच्या बळावर इथल्या महिलांना गुमराह करून अनैतिकतेच्या याच्यात ओढलं जात आहे. ही खरोखर दुर्दैवी बाब आहे. जे धर्माचे ठेकेदार आहेत आणि जे धर्म संरक्षण करायला निघालेले आहेत आणि ज्यांचा धर्म धोक्यात आलेला आहे, त्यांच्याच अनुयायांनी, त्यांच्याच प्रचारकांनी आणि त्यांच्याच उदाहरणांनी तो धर्म धोक्यात आणलेला आहे. तिथं कुणीही अन्य धर्मीय लोक इथला धर्म धोक्यात आणू शकत नाही आणि ते शक्य नाही. एकंदरीत सध्या समाजामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा फक्त नावापुरता आहे का, असं कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय. ती समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांचा वसा वारसा टिकवण्याची ताकद निर्माण व्हावी, यासाठी काय केलं? राजकीय लोकांचं सोडून द्या, त्यांना राजकीय वागावा लागेल, जगावा लागेल. पण या महाराष्ट्रातल्या आणि देशातील सर्वसामान्य जनता मात्र फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या विचाराशी ठाम आहे. त्यात यत कंचितही बैमानी नाही, हे त्रिवार सत्य आहे.